झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत नाहूर स्टेशन जवळ बेस्टनं स्कूल बसला धडक दिली आहे। या अपघातात 13 विद्यार्थी जखमी झालेत। जखमींवर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ऐरोलीच्या युरो इंग्लिश मीडियम स्कूलची बस नाहूरहून ऐरोलीकडे निघाली होती, तर बेस्टची 511 नंबरची बस नवी मुंबईहून अंधेरीकडे निघाली होती। त्याचवेळी नाहूर ब्रिजवर या दोन्ही बसमध्ये समोरासमोर टक्कर झाली। या अपघातात 13 विद्यार्थी जखमी झालेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। कपिल, हे जे विद्यार्थी जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीबद्दल काय काय माहिती मिळतेय? सुवर्ण, त्याच्यामध्ये एक महिला आहे, महिला कर्मचारी आहेत, एक टीचर बोलू शकतो त्यांना जास्त लागलेलं आहे। आणि ज्या गाडीचा ड्रायव्हर होता, जो चालवत होता गाडी, जी शाळेची गाडी होती, तो ड्रायव्हर थोडा सिरियस आहे। बाकी हे 13 जे विद्यार्थी आहेत ते सुखरूप आहेत, त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत। ऍक्सिडेंट मोठा होता, बचावले असं म्हणता येईल सुवर्ण। ती बरोबर। बेस्टच्या बसमधलं कुणी जखमी झालंय का कपिल? बेस्टच्या बसमध्ये जो ड्रायव्हर होता त्याला किरकोळ लागलेला आहे, परंतु बेस्टचा काही जे काही प्रवासी त्यांना काही जखमा झालेल्या नाहीयेत। महत्वाची म्हणजे ही शाळेची बस होती, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जखमा झालेल्या किंवा जखमी झालेल्या आहेत। 13 विद्यार्थी जखमी आहेत, त्यांना फोर्टिस हॉस्पिटल, नाहूरचं फोर्टिस हॉस्पिटल उपचार सुरू आहेत। त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे फक्त जो ड्रायव्हर आहे आणि जी महिला कर्मचारी आहे ती थोडीफार जास्त गंभीर आहे। कपिल, या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहू। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। मुंबईत नाहूर स्टेशनजवळ बेस्ट बसनं स्कूल बसला धडक दिल्यामुळे हा अपघात झालेला आहे। या अपघातात 13 विद्यार्थी जखमी झालेत, तर या स्कूल बसमधल्याच एक शिक्षिका आणि ड्रायव्हर हे दोघेही जखमी झालेत। ते दोघेही गंभीर असल्याची माहिती मिळते। झी 24 तास एक पाऊल पुढे।